Patient
कालो वल्तस्यावसंग्रहे आविक्षतस्य कामप्रिये विश्वे देवाः सभासदेवे ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णब्रह्माय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात् पुष्पाणि यथा कामध्वानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर श्री अम्बादेवी नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि दर्शकांनो आई अंबादेवीची आरतीचा आपण संपूर्ण लाखो दर्शकांनी आमच्या सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये दर्शन घेतलंय। याच ठिकाणी सकाळी पहाटे 4 वाजतापासून आईच्या संपूर्ण सारे शृंगारासह पूजा अर्चना आणि संपूर्ण विधीचा थेट प्रक्षेपणाचा आनंद आणि आईचा थेट आशीर्वाद सुद्धा आपण सिटीच्या प्रक्षेपणामध्ये घेत आहात। आज 4था दिवस रविवारचा दिवस नवरात्री उत्सवामध्ये आई अंबादेवी आई एकविरा देवीच्या मंदिर परिसरातून आपल्यापर्यंत पुनश्च आम्ही सादर झालो आणि संपूर्ण या ठिकाणी आईंच्या दर्शनाचा लाभ आपण सुद्धा घेतला। मी आपल्यासोबत सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये जोडणार आहोत आणि अमरावती जिल्ह्यातील विदर्भाच्या कुलदैवत समजले जाणाऱ्या आईंच्या दर्शनाचा थेट लाभ आपल्यापर्यंत आमच्या सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये देणार आहोत। यासह विदर्भातील अनेक ठिकाणी अनेक मंदिर परिसरातून नवरात्री उत्सवाचा संपूर्ण आढावा आणि आपल्या संपूर्ण नागरिकांचा भाविकांचा जल्लोषांचा थेट आढावा आपल्यापर्यंत देणार आहोत। आणि अशाच पद्धतीने आमच्या सोबत मी आणि आपण सुद्धा थेट प्रक्षेपणामध्ये जोडून या संपूर्ण धार्मिक उत्सवाचा जल्लोष उत्सवाचा आनंद आपण सुद्धा अनुभव घेणार आहोत। तोपर्यंत पाहता सिटी
ताई आपण कुठे आलो आहे? कोणतं गाव? अमरावतीचीच आहे. आपण ओटी भरताय आईकडे, काय मागणी करा आईकडे? बस काही नाही, सगळ्यांना सुखात ठेवा बस. काय प्रतिक्रिया येईल आपली दर्शन घेत आहात? काही नाही, घरच्यांना आशीर्वाद, घरच्यांचा. मंदिर परिसरामध्ये ओटी भरण्याचं हे व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणे आणि या ठिकाणी पंडितांची या ठिकाणी अनेक वर्षापासून सेवा देत आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. बरंच आपलं नाव काय? माझं निलेश. किती वर्षापासून सेवा देत आहात? 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाले. पहाटे पासून आता रात्रीपर्यंत किती कसे महिला भाविक ओटी भरत असेल त्या अंदाजे आकडा आपण? 2-3 हजार लेडीज. दोनशे महिला भाविक दररोज ओटी भरण्याकरता या ठिकाणी दाखल होत असतात, असं या ठिकाणी महाराजांची प्रतिक्रिया आहे. पंडिताची आपण नाव सांगाल आणि किती वर्षापासून आपण ठिकाणी सेवा देत आहात? माझं नाव विनोद जोशी. मी 25 वर्ष माझं नवरात्र आहे आणि ते सर्व गोष्टी अंबाबाईच्या मनोकामना पूर्ण होतात. काय अनुभव आला 25 वर्षात? असं काही सर्व माझं अंबाबाईच्या कृपेने सर्व व्यवस्थित चालू आहे. काही कशाची कमतरता भासली नाही आजपर्यंत. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत होतं. आपण बघत आहात की अनेक वर्षापासून आपण ठिकाणी सेवा देत आहात. दररोज महिला भाविक किती प्रमाणात त्या ठिकाणी ओटी भरायचं असं? प्रतिदिन कमीत कमी 200-400 तर सहज होतात. श्रद्धा ही कायम असते. काय नाही पूर्ण. काय काय लाईव्ह मध्ये आहे, थेट प्रक्षेपणामध्ये आहे तू दररोज येते काही? रोज सकाळी रोज बाबासोबत, रोज सकाळी बाबासोबत येते म्हटलं. असं वाटतं तुला या मध्ये? प्रसन्न वाटते, चांगलं वाटते. विद्यार्थी आहे बरोबर. आईकडे काय मागणी करशील? काही नाही, बस सगळं सुखात आणि आनंदात ठेव बस. तुझ्यासाठी? माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. हो. अच्छा. आणि आजच्या तरुणीला काय संधी देईल या माध्यमातून? जसं धार्मिकतेतलं वळणं अतिशय महत्वाचं आहे बरोबर आहे. एक धार्मिकतेचा प्रगळ आपल्यावर असणं अतिशय आवश्यक आहे. मात्र मोबाईलच्या सानिध्यात अनेक विद्यार्थी वळत आहेत, काय संधी देशील? त्यात काही मी तर काही बोलू शकत नाही, त्यांच्यावर आहे ते कसं काय आहे तर बस, बाकी काही नाही. जशी मंदिरामध्ये येत आहेत तर इतरांनी सुद्धा यावं, ठीक आहे असं काही? हा, ते आले तर चांगलंच आलं असं घे बस. संस्थांचे सचिव कर्वे साहेब जोडलेले आहेत. कर्वे साहेब, मला एक सांगा, आज रविवार आहे, गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संस्थांच्या वतीने आपण सुद्धा विशेष व्यवस्था केलेली आहे, दर्शनाविषयी रांगा करण्यात आलेल्या आहेत. काय संदेश द्यायला या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपणामध्ये आपले? आज रविवार असल्यामुळे स्वाभाविकच गर्दी दुप्पट, नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी अपेक्षित आहे. विदर्भाच्या सगळ्या जिल्ह्यांमधून आज शेकडो हजारो लोक दर्शनाला येत असतात. मी त्यानिमित्ताने सर्व भक्तांना विनंती करतो की आपण मंदिराच्या रांगेत लागल्यानंतर 10 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये आपलं अंबा मातेचं दर्शन होत आहे.
ओटी भरण्यासाठी महिलांसाठी वेगळी विशेष व्यवस्था केल्यामुळे महिलांचं सुद्धा 10 ते 12 मिनिटांमध्ये दर्शन होत आहे। तेव्हा आपण सर्वांनी रांगेत शांततेत शिस्तीत दर्शन घ्यावं आणि इतर भक्तांसाठी सुद्धा जागा करून द्यावी। मंदिराने पर्याप्त व्यवस्था सगळ्या प्रकारची केलेली आहे। सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये म्हणजे भारत देशासह इतर देशातील नागरिक भाविक सुद्धा प्रक्षेपणाचा आनंद घेत आहेत, आईचा म्हणजे दर्शन घेत आहेत। काय सांगाल आपल्याला? मी निश्चितच पहिला सर्वप्रथम मी सिटी न्यूजला मनपूर्वक धन्यवाद देतो। म्हणजे केवळ तोंड देखलं म्हणून धन्यवाद देत नाही, तर मला सुद्धा अनेक लोक बाहेरगावचे माझे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते जिथे जिथे लिंक ओपन करून पाहत असतात मधून मधून बातम्यासाठी। अमरावतीचे असल्यामुळे अमरावतीच्याबद्दल उत्सुकता असते। ते म्हणतात की तिथे आम्हाला घर बसल्या पुण्यामध्ये, नागपूरमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा अन्यत्र जिथे जिथे आम्ही लिंक ओपन करतो तिथे तिथे आम्हाला सिटी न्यूजच्या मार्फत पूर्णपणे अंबा मातेचं दर्शन, विशेषतः सकाळचा जो अभिषेक जो आपल्या अमरावतीमध्ये नव्हे तर विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे आणि आपण जो वेळोवेळी दाखवता रोज सकाळचा अभिषेक, अतिशय अलभ्य असा अभिषेक सुद्धा त्या लोकांना घरी घर बसल्या पाहायला मिळतो। आणि नंतरची आरती जी आहे ती सुद्धा त्याच्या मार्फत, त्यामुळे ते स्वाभाविक ते सुद्धा आमच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करतात की सिटी न्यूज वाले भेटले तर तुम्ही त्यांना सांगा की आमच्यातर्फे धन्यवाद द्या म्हणून। नवीन पिढीला काय संदेश द्याल? आपण आता अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा देत आहात आणि धार्मिकतेचं अतिशय महत्व असणं अतिशय गरजेचं आहे। नवीन पिढीला काय संदेश द्याल? नवीन पिढीला मी हाच एक संदेश देईन की आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो आहोत त्या धर्माप्रती आपली पूर्ण श्रद्धा असावी। जी आपली आराध्य देवता आहे त्या आराध्य देवतेप्रती आपली पूर्ण श्रद्धा असावी। कारण शेवटी ही श्रद्धा जी आहे ती आम्हाला जीवनात तारून नेते। आज आम्ही तरुण वयात असतो तेव्हा आम्ही पुष्कळ वेळा याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा अनेक वेळा आम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा नंतर तरुणपण गेल्यानंतर जेव्हा वेळ येतो तेव्हा आम्ही ईश्वराचा आध्यात्मिक मार्ग निवडायचा प्रयत्न करतो। मी तरुण पिढीला अगदी आवर्जून आज अत्यंत आनंदाची गोष्ट ही आहे की तरुण पिढीतील जवळपास 50% लोक हे सगळे आध्यात्मिक मार्गाकडे गेलेले आहे। पूर्णपणे वाहून नाही घेतलं, पण देवापासून त्यांची असणारी श्रद्धा, देवदर्शनाची असणारी ओढ ही निश्चितच अतिशय वाखाणण्यासारखी आहे। फक्त त्याला जर थोडंसं त्याचा अर्थ समजून घेऊन तरुण पिढीने ते जर अंगीकारलं, कारण आजकाल सगळ्या प्रकारच्या या मोठ्या उत्सवांना एक इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे। आमची अंबादेवी संस्थांतर्फे आणि व्यक्ती ह्या माझ्यातर्फे ही विनंती करतो की आपण त्याचं उत्सवी स्वरूप किंवा इव्हेंटचे जे स्वरूप आहे ते करून ज्या धार्मिक परंपरा आपल्या परंपरेने संस्कृतीने आपल्या निर्माण केलेल्या आहे त्याचंच आपण परिचालन करावं, त्याचंच आपण अवलंबन करून आणि आपली धर्मसंस्कृती पुढे न्यावी। हो, धन्यवाद। संस्थांचे कर्वे ज्यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे की आध्यात्मिक विषयाकडे वळणं अतिशय महत्वाचं आहे आणि नक्कीच ज्या धर्मात आपला जन्म झाला त्या धर्मामध्ये आध्यात्मिक विषय अतिशय महत्वाचा आहे। विश्वास श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि हाच संदेश अंबादेवी संस्थांचे सचिव कर्वे यांनी सर्व भूमिका दिल्या आहेत। यासोबतच त्यांना भारत देशाच्या पलीकडे पासून होऊन येत आहे की आपल्या अंबादेवीच्या मंदिराचा थेट आईच्या दर्शनाचा लाभ आम्ही सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये घेत आहोत आणि सिटी या सुद्धा आमचा संदेश द्या असा फोन सुद्धा त्यांना आल्याचे त्यांनी आमच्या थेट प्रक्षेपणामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पहाटेचा अंबा आईचा अभिषेक नंतर आरतीचा थेट दर्शनाचा लाभ आपण सर्व आम्ही घेतला आहे। त्याकरिता आमच्या सिटीच्या परिवारांच्या वतीने आपल्या सर्व दर्शकांचं मी सतत आभार मानतो। असाच नवरात्रीचा संपूर्ण उत्सव 9 दिवसांचा आनंद आपल्यापर्यंत आमच्या सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये मी जुळणार आहोत। आम्ही सुद्धा पहाटे या ठिकाणी दाखल होणार आहोत आणि दर्शकांनो आपल्याला याच सिटीच्या आमच्या थेट प्रक्षेपणामध्ये
आई अंबादेवी आई त्या देवीचा दर्शनाचा थेट लाभ आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हळूहळू पुन्हा अंबादेवी मंदिर परिसरामध्ये गर्दी वाढत आहे। पहाटेचा 4 वाजताचा अभिषेक आणि नंतर आरती झाल्यानंतर महिला भाविकांची दर्शनाची गर्दी या ठिकाणी वाढत आहे आणि अनेक महिला भाविकांनी या ठिकाणी प्रतिक्रिया सुद्धा स्पष्ट केल्या आहे की सर्वांचं आयुष्य आरोग्य सुखी राहो या ठिकाणी सर्वांनी प्रार्थना केली आहे। आता आईचा साज शृंगार गेल्या अनेक वर्षापासून येथील पंडित करतात, त्यांना खूप मोठा अनुभव आहे आणि नेमकं हा साज शृंगार कशा पद्धतीने करतात, त्यांचा अनुभव किती वर्षापासून आहे हे सुद्धा थेट आपण त्यांचं पंडिताकडून संवाद साधून माहिती घेणार आहोत। अंबादेवी मंदिर संस्थानचे मुख्य पुजारी जे गाभाऱ्यामध्ये आईंचा साज शृंगार करण्यात अनेक वर्षांपासून सेवा देत असतात, जोशीजीकडून जाणून घेऊया। जोशी, मला सांगा किती वर्षापासून आपण आईंचा साज शृंगार आपलं संपूर्ण या ठिकाणी पंडित करत असतात, कशा पद्धतीने आणि किती वर्षापासून आपण या ठिकाणी साज शृंगार करत असतात? जरा अगणित वर्ष झालेली आहेत, देवकी बदलत जातात परंतु शृंगार तोच आहे आणि दरवर्षी नवरात्र 10 दिवस आणि वर्षभरात मंगळवार आणि पौर्णिमेला हा साज सजवला जातो। आईचा साज शृंगाराचा आधीचा चेहरा आणि नंतरचा जो असं वेगळं स्वरूप आणि आल्हाददायक आणि वेगळं आशीर्वाद देण्यासारखा चेहरा असा दिसून येतोय, काय असं वेगळं? त्या प्रत्येकाच्या भावना असतात, आपली भावना देवापर्यंत पोहोचवली तर आपल्याला एक हसता चेहरा दिसतो आपल्याला आणि आईचा आशीर्वाद खरोखर आपल्याला मिळतो। तो आपली भावना कशी आहे देवाप्रती त्याच्यावर आपले आशीर्वाद महत्वाचे असतात। जोशीजी जे या मंदिराचे मुख्य पुजारी प्रमुख पुजारी गाभाऱ्यामध्ये आईंच्या साज शृंगारांची व्यवस्था त्यांच्यासह त्यांच्या सवंगडीकडे संपूर्ण या ठिकाणी व्यवस्था केली जात असतात। आधीचा आईचा चेहरा साज शृंगाराच्या आधीचा चेहरा आणि नंतरचा थेट आईंचा आपण अतिशय वेगळ्या निद्रेतील दर्शनाचा लाभ आपण पाहत आहात। पहाटेच्या 4 वाजताचा अभिषेक आणि नंतरच्या संपूर्ण आरतीचा व्यवस्था हा अतिशय महत्वपूर्ण आणि सर्वांना आईंच्या आशीर्वादाचा थेट प्रक्षेपणाचा आपण आनंद घेतलाय, लाभ घेतलाय आणि असाच थेट प्रक्षेपणाचा नवरात्र उत्सवाचा जल्लोष संपूर्ण
अमरावती जिल्ह्याच्या बाहेरील आमच्या लाखो दर्शकांना आम्ही देणार आहोत आणि असंच आपण संपूर्ण दर्शक आमच्या सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपण जुळत राहा असाच आढावा आणि आईच्या दर्शनाचा थेट लाभ आपल्यापर्यंत मी देणार आहोत। गेल्या 2 तासापासून आमच्या सिटीच्या थेट प्रक्षेपणाचा आपण संपूर्ण लाखो दर्शकांनी लाभ घेतला त्याकरिता आम्ही सिटी न्यूज परिवारांच्या वतीने आपलं लाख आभार धन्यवाद। असंच आम्हाला आपण प्रेम करत राहा आमच्या सिटी चॅनलच्या थेट प्रक्षेपणाला आपण लाईक करत जा। या ठिकाणी आता शेवटी आपली रजा घेतो। दर्शकांनी उल्लेख मी यापासून बोलणार आहोत नवरात्रीच्या या नवरंगाच्या उत्सवामध्ये 4था दिवस आहे आणि रविवारचा दिवस आहे आणि पुन्हा अंबादेवी मंदिरापासून थेट प्रक्षेपणामध्ये मी आपल्याकडे जोडणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज।